नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर मुंबईची लेखी परीक्षा नुकतीच झालेली आहे. तर मुंबईचे ग्राउंड झालं, लेखी झाली. आता सगळ्यांचे मार्क्स पण आलेले आहेत. तर आता सर्वांना उत्सुकता लागली ती फक्त आपल्या कट ऑफ संदर्भात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचा ॲक्युरेट कट ऑफ घेऊन येणार आहोत. तर काही जण सांगत आहेत कट ऑफ जास्त लागेल, काही जण कमी लागेल असं सांगत आहेत, परंतु आपण आपला क्लिअर अंदाज घेऊन आलेलो आहोत. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या अँगलचा विचार केलेला आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुंबई शहर पोलीस भरतीचा फायनल कट ऑफ किती जाईल, तर त्यासाठी कट ऑफ ठरवणारे फॅक्टर्स आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा सगळ्यात पेपर डिफिकल्टी. तर पेपर मुंबईचा त्या मानानं सोपा होता, तर त्यामुळे जरा कट ऑफ हाय लागेल. आणि पेपर जर कठीण असता तर कट ऑफ हा जरा लो लागला असता. तर सगळ्यात महत्त्वाचा इथं दुसरा फॅक्टर आहे व्हॅकन्सीचा. तर व्हॅकन्सी मुंबईला जास्त आहेत, त्यामुळं कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहेत. जर व्हॅकन्सी जर कमी असल्या तर कट ऑफ जास्त गेला असता. तर आता कॉम्पिटिशनचा विचार केला तर मागच्या वेळेस म्हणजे एकाच 10पेक्षा जास्त विद्यार्थी क्वालिफाय केले गेले होते. तर यावर्षी एकाच 10 ॲक्युरेट विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय केलेले आहेत. तर त्यामुळे लेखी परीक्षेसाठी कमी विद्यार्थी आहेत आणि व्हॅकन्सी जास्त आहेत. त्यामुळे कट ऑफ हा अपेक्षेपेक्षा जास्त लागणार नाही, अशा मिडियम स्वरूपाचा लागू शकतो. एकदम पण हाय लेवल जाणार नाही, कारण का एका 10 कमी विद्यार्थी घेतल्यामुळं जरा मेरिट कमीच लागणार आहे. आणि त्यात जागा 1000 जागा वाढल्या होत्या, त्यामुळं 3500 टोटल जागा झालेल्या आहेत. चला तर मग कास्ट वाईज आपण किती कट ऑफ लागेल ही माहिती घेऊ. तर ओपनचा कट ऑफ मेलचा 132 ते 133 एवढा लागू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना 133 प्लस मार्क आहेत ते एकदम सेफ स्कोर असणार आहे, त्यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. आणि 131-32वाले पण तुम्ही होप ठेवू शकता. तर 131 किंवा 32 एवढा कट ऑफ लागण्याची ओपन मेलचा चान्सेस आहेत. तर ओपन फिमेलचा 125-26 एवढा कट ऑफ लागू शकतो. तर त्यानंतर कास्ट आहे OBC. तर OBC 128, 129-30 अशा दरम्यान मेरिट लागू शकते. तर 129-30 मार्क असणारे तुम्ही सेफ स्कोअरमध्ये असू शकताय. तर OBC फिमेल ह्या 120 एवढा स्कोअर घेतला तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यानंतरची कास्ट आहे SC. तर SCचं मेरिट हे 124-125 या दरम्यान लागू शकते. आणि SC फिमेलचं 116-117 एवढी जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यानंतरची कास्ट आहे ST. तर STचं मेरिट हे 122पर्यंत लागू शकते. आणि ST फिमेलचं हे 115 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर EWसाठी 121-22 या दरम्यानच तुमचं मेरिट लागू शकते. आणि SC फिमेल EWS फिमेलचं मेरिट हे 111च्या आसपास येऊ शकते. तर FIJसाठी तुमचा 130 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर FIJ फिमेलचा 123 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर त्यानंतर NTBचं मेरिट हे 128-130 या दरम्यान लागू शकते. तर NTB फिमेलचं मेरिट 120पर्यंत सेफ स्कोअर असणार आहे. तर त्यानंतरची कास्ट आहे NTC. तर NTCचं 130 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर NTC फिमेल 120 एवढं मेरिट लागू शकते. तर SBCचं मेरिट हे 125पर्यंत लागू शकते. आणि SBC फिमेलचं 116 एवढं मेरिट लागू शकते. तर यानंतर कास्ट आहे SCBC. तर SCBC याचं मेरिट हे 130पर्यंत लागू शकते. आणि SCBC फिमेलचं 123 एवढं मेरिट लागू शकते. तर अशा प्रकारे मुंबईचं मेरिट लागण्याचे चान्सेस आहेत. तर एकदम सेफ स्कोअर तुमचा जर 135 प्लस स्कोअर येत असेल तर तुम्ही एकदम सेफ स्कोअर असणार आहे. तर तुमचं म्हणजे सिलेक्शन 100% झाल्यामध्ये जमा आहे. अशा प्रकारे आपण मुंबईचं मेरिट बघितलेलं आहे. तर यामध्ये फार तर 1 ते 2 मार्क वाढू शकतात, त्यापेक्षा जास्त मेरिट लागण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण का विद्यार्थी खूप कमी क्वालिफाय केले गेले होते, त्यामुळे मेरिट अशा स्वरूपात लागेल. जरी पेपर सोपा असला तरी 1-2 मार्क कमी असले तरी चालेल, अशा प्रकारे मेरिट लागणार आहे. जर तुम्हाला दारूबंदी, पोलीस, वनरक्षक याची तयारी करायची असेल तर त्याचा मागच्या वर्षी किती कट ऑफ लागला होता तर त्याची माहिती घ्यायची असेल, किंवा TCS IBS पॅटर्नचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.